भारत के सबसे महान भारतीय राजा व महाराष्ट्र साम्राज्य के संस्थापक थे। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती 19 फरवरी को पूरे देश भर में व महाराष्ट्र में विशेषकर बड़े ही उत्साहपूर्ण तरीके से मनाई जाती है। विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नळून गेला, स्वर्गात गेल्यावर झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतातले प्रत्येकाचे स्फूर्तिदायी दैवत आहे. त्यांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्माण केला. जब इरादे पक्के हो तो पहाड़ भी मिट्टी का ढेर लगता है. शत्रु को कमजोर समझना या बहुत अधिक बलवान समझना, ये दोनों ही स्थिति में घातक है. एक छोटा सा कदम छोटे लक्ष्य की ओर और फिर धीरे से ये बड़े लक्ष्य की ओर ले जाता है. स्वतंत्रता यह एक वरदान है जिसे पाने का अधिकार हर एक नागरिक को है. यह उस महान शासक के विचार है जिन्होंने अपने सशक्त आत्मबल से मुगलों को धूल चटाई. हम ऐसे महाराज युग पुरुष छत्रपति शिवाजी महाराज की जयंती हेतु यहाँ पे एकत्रित हुए हैं. किंतु क्या सिर्फ झंडे फहराना और उन्हें याद करना और उन्हें नमन करना, क्या सिर्फ यही है शिव जयंती मनाना? नहीं, मुझे तो ऐसा नहीं लगता. अपितु उनके व्यक्तित्व का अपने जीवन में अनुसरण करना, उनके आचरण को अपने आचरण में लाना, यही है शिव जयंती. अगर हम शिवाजी महाराज की बात करें और अगर हम उनके किलों और हमें अगर उन्हें किलों की याद ना आए, ये तो हो ही नहीं सकता. आप सभी ने किले तो बहुत घूमे होंगे, लेकिन क्या आपने उन किलों का बारीकी से अध्ययन किया है? तो चलो आज हम आपको उस किलो के नजदीक लेके चलते हैं. आज हमारे साथ शिव जयंती के विशेष अवसर पर किलो का सचित्र वर्णन के लिए उपस्थित है स्वप्निल खोट सर. तर साधारण इसवी सनाच्या 12व्या शतकात म्हणजे तुम्ही पद्मावत जर पिक्चर बघितला असेल तर त्यात अल्लाउद्दीन खिल्जीचा रोल जो रणवीर सिंगने केलाय. तर अल्लाउद्दीन खिल्जीने ज्यावेळी महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि त्या काळचे यादव म्हणजे देवगिरीचा किल्ला औरंगाबाद आपल्याला माहिती आहे, तर औरंगाबादमध्ये देवगिरी नावाचा किल्ला आहे. तर तिथल्या यादवांना त्यांनी पराभूत केलं, त्यांना हरवलं युद्धात आणि महाराष्ट्रावर कब्जा केला. 12व्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या या घटनेनंतर पुढे निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मुघल यांचंच वर्चस्व पूर्ण महाराष्ट्रात राहिलंय. त्यानंतर जवळपास 350 वर्षानंतर एका आदिलशाही सरदाराचा मुलगा इथे येतो, इथे स्वराज्य स्थापन करतो. ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि वय म्हटलं तर त्यांचं वय आणि आपलं वय आता तुम्ही ज्या वयाचे आहात त्यात काही फार फरक नव्हता. त्यावेळी ती महत्वाकांक्षा, ते जे स्पिरिट होतं की जे आपल्याला हे अचीव करायचंय, आपल्याला हे स्वराज्य स्थापन करायचंय, ही जी भावना होती जी मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी महाराजांवर बिंबवली होती, याचा सह्याद्रीतल्या किल्ल्यांच्या मदतीने महाराजांनी पुरेपूर वापर करून पुढच्या 50 वर्षात म्हणजे 1630 ते 1680 ला महाराजांचं निधन झालं. त्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या 50 वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी इतक्या घडामोडी केल्यात, इतक्या लढाया लढल्या आहेत. सतत कोणती ना कोणती लढाई आहे. कधी मुघलांविरुद्ध आहे, कधी आदिलशाही विरुद्ध आहे, इकडे कधी पोर्तुगीज, नंतर जे आपल्याकडे इंग्रज आले. तर या सगळ्यांची युद्ध करताना आपल्याकडे सैनिकही कमी होते. पण मग जर कमी सैन्य असताना सुद्धा एवढ्या सगळ्यांशी लढणं कसं शक्य आहे? तर याचं एक
सोपं उत्तर असं आपल्याला बघायला मिळतं की आपल्याकडे महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा आहेत. आपल्या पुण्याजवळ सिंहगडचा किल्ला आहे. जर बघितलं तर पुणे आपलं खाली आहे आणि तो एका उंच डोंगरावर बांधलेला किल्ला आहे. त्यामुळे कमीत कमी सैनिक असताना सुद्धा हे युद्ध सहजासहजी शक्य व्हायचं. त्यामुळे या किल्ल्यांचं, दुर्ग म्हणजेच किल्ले, या किल्ल्यांचं आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी महत्व खूप मोठं आहे, खूप मोठं योगदान आहे. तर आपण आज महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करू. 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे, तर त्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. त्या देऊन मी आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करतोय. तर आज आपण शक्यतो इतिहासाबद्दल थोडेफार माहिती करून घेऊ, पण आपला मुख्य फोकस जो असेल आपण किल्ल्यांवर ठेवू. ठीक आहे. आज आपण काय काय गोष्टी बघणार आहोत. तर पहिल्यांदा मराठे कोण होते, त्यानंतर किल्ल्यांचा इतिहास, किल्ल्यांचे प्रकार काय आहेत, किल्ला कसा बघावा आणि ट्रेक करण्यापूर्वी किंवा ट्रेक करताना काय काय काळजी घ्यावी, या 5 मुद्द्यांवर आपण बोलू. जसं मगाशी मी म्हटलं की आपण आता ज्या राज्यात राहतो महाराष्ट्रात, आपल्यावर खूप मोठे म्हणजे तसं वेळ उपकार आहेत आपल्यावर महाराजांचे, की त्यांनी तो लढा लढला म्हणून आज आपण जी स्वातंत्र्याची मूळ ठिणगी जी आपण म्हणतो ना, स्वातंत्र्य कुठून म्हणजे फ्रीडम फायटर्स आपण आता हे बघतो, ब्रिटिशांविरुद्ध लढले, भारताला फ्रीडम मिळालं, पण त्याची सुरुवात जर बघितली तरी 1630 मध्ये झाली. 1630 ला महाराजांचा जन्म झाल्यावर झाली. हे शिवाजी महाराजांचं चित्र आहे, जे गोवळकोंडा किल्ल्यावर सापडलं होतं आणि सध्या हे ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची जर आपण एक ओव्हरऑल एक छोटीशी झलक जर घ्यायची झाली, तर त्यांनी ज्या महत्वाच्या लढाई किंवा युद्ध खेळली, त्यामध्ये पहिला किल्ला जो घेतला त्यांनी तोरणा, तो आहे. त्या व्यतिरिक्त अफजल खानाचा वध केला प्रतापगडाजवळ, प्रतापगडाच्या पायथ्याशी, ही एक खूप मोठी घटना आहे. त्यानंतर पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून सिद्दी जोहरला चकमा देऊन ते विशाळगडावर पोहोचलेत. त्याच्यानंतर हाही खूप मोठा एक भाग आहे. त्यानंतर पुरंदरचा तह ही एक थोडीशी नामुष्की झाली. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन औरंगजेबाला भेटलेत. त्यानंतर पुरंदरचा तह झाला. त्यानंतर महाराज दिल्लीला जाऊन आलेत. नंतर दक्षिण दिग्विजय म्हणजे कर्नाटक, केरळ इथले काही किल्ले घेतलेत आणि तंजावर म्हणून तामिळनाडू मधला एक भाग आहे, जिथला जिंजीचा किल्ला ची तिसरी राजधानी पण झाली. महाराजांचं ची दूरदृष्टी ही एवढी मोठी होती की महाराष्ट्रापासून इतक्या लांब जाऊनही त्यांनी एक आपलं राज्य एक्सटेंड केलं, स्वतःच राज्य एक्सटेंड केलंय. ठीक आहे. तर आता आपण जसं मगाशी म्हटलं की ह्या सगळ्यात मध्ये किल्ल्यांचा भाग खूप महत्वाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी किल्ले फिरले असतील, बरोबर? बरेचसे किल्ले बघितले असतील. मग हे किल्ले कसे त्या किल्ल्यांचा वापर कसा केला गेला हे आपण जरासं बघू. ओके, ठीक आहे. तर आता मुळात किल्ला म्हणजे काय? किल्ला जर आता आपण किल्ल्याची व्याख्या जर बघायची म्हटली, तर किल्ल्याचा मुख्य उपयोग हा संरक्षण किंवा टेहळणी, म्हणजे आपल्याला दिसून लांबपर्यंत दिसतं. टेहळणी म्हणजे जसं आपण वॉच टॉवर म्हणतो की दूर अंतरापर्यंत आपल्याला दिसलं पाहिजे, बरोबर? तर जर किल्ल्याची व्याख्या एकदम सोपी करायची झाली, तर पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणूस सुरुवातीला गुहेत राहायचा, बरोबर? तर आता गुहेत राहणारा माणूस थंडी, वारा यापासून संरक्षण करण्यासाठी गुहेत राहून त्याच्यासमोर दगडांचे थर रचायचा. हा आपल्याला पहिल्या प्रकारचा किल्ला म्हणता येईल. किल्ल्यांचा इतिहास हा इतका जुना आहे. मग तिथून पुढे जेरिको शहर झालं, त्यानंतर मग पुढे युरोपातले काही किल्ले झाले, मग भारतातले काही किल्ले झाले, लेण्या झाल्या. सो असा हा प्रवास किल्ल्यांचा सुरू झाला.
सो किल्ल्याचा मुख्य वापर हा संरक्षण, मग मग ते दुसऱ्या शत्रूपासून असेल किंवा नैसर्गिक गोष्टी म्हणजे जसं ऊन असेल, वारा असेल, थंडी असेल, यापासून संरक्षणासाठीही होतो. तर आता आपण सह्याद्री आपण ज्यावेळी म्हणतो, तर सह्याद्री म्हणजे काय नक्की? भारताचा पश्चिम किनारा जो आहे, वेस्टर्न घाट्स, ठीक आहे? तर हा पश्चिम घाट जो आहे, हा साधारण गुजरातच्या दक्षिणेपासून ते केरळच्या दक्षिणेपर्यंत म्हणजे कन्याकुमारीपर्यंत, कन्याकुमारीच्या जरासं वरच्या बाजूला तिथपर्यंत पसरलेला आहे. याचा सह्याद्री म्हणजे कोणता? तर साधारण गुजरातमधलं गुजरातमधून जी तापी नदी जाते, ठीक आहे. बहुतेक भूगोलात तुम्ही जे वरच्या वर्गातली मुलं आहेत, तुम्ही भूगोलात ऐकलं असेल तापी नदीबद्दल. तर तापी नदीपासून हे चोरला घाट म्हणजे बेळगाव नावाचं एक गाव आहे, त्याच्या साधारण उत्तरेला इथपर्यंत हा जो भाग आहे, याला आपण सह्याद्री म्हणून ओळखतो. हा महाराष्ट्रात येणारा भाग, ठीक आहे. या सह्याद्रीचा मुख्य जर फायदा बघितला तुम्ही, तर आता आपण जिथे मुंबई लिहिलेलं दिसतंय तिथून खाली कोकण हा भाग येतो. कोकण म्हणजे आपण अलिबागला जातो, रत्नागिरीत जातो, बरोबर? त्यावेळी आपण घाट उतरतो म्हणजे आपण एका उंच भागाकडून खालच्या भागाकडे जातो. आणि आपण घाट माथ्यावर चढतो म्हणजे परत तामिनी घाट चढतो, आपण वरंधा घाट चढतो, बरोबर? हे कशामुळे झाले? सह्याद्रीच्या रांगेमुळे झालंय. एक अखंड मधून रांग येते. हेच मुख्य कारण आहे की या रांगेवर किल्ले आहेत. कारण किल्ल्यांमुळे आपल्याला वरच्या पूर्ण भागावर लक्ष ठेवणं सोपं जातं, बरोबर? तर आता आपण किल्ल्यांचे काही प्रकार बघूया. आता किल्ल्यांचे प्रकार म्हणजे काय, की किल्ले काय फक्त एकाच याच्यात नसतं, की फक्त डोंगरावरच किल्ला असेल असं नाहीये. तर आपण काही प्रकार बघू त्याचे. पहिला प्रकार म्हणजे गिरिदुर्ग. गिरी म्हणजे डोंगर, म्हणजे उंच डोंगरावर बांधलेले किल्ले. तर हा तुम्हाला चित्रात दिसतोय, हा चौल्लेर नावाचा किल्ला आहे, ठीक आहे. डोंगरावर उंच डोंगरावर किल्ले बांधण्यामागे महत्वाचं कारण असं की तुम्हाला लांबपर्यंतचा भाग, तुम्ही आता आपण ज्यावेळी पुण्यात असतो त्यावेळी पुण्यातून आपल्याला तुमच्या घरातून तुमच्या टेरेसवरून तुम्ही ज्यावेळी बघता, तुम्हाला बऱ्यापैकी अंतरापर्यंत तुम्हाला बाकीची घरं किंवा बाकीचा आजूबाजूचा परिसर दिसतो. हेच आपण ज्यावेळी सिंहगडावर जातो त्यावेळी आपल्याला अजून लांबवरचा प्रदेश बघता येतो. त्यामुळे गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरावरचे किल्ले हे आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणजे सह्याद्रीत जास्त करून प्रामुख्याने बघायला मिळतात. तर जसे गिरिदुर्ग झाले, तर गिरिदुर्गांमध्ये पण बरेच हे आहेत. राजगड आहे, रायगड आहे, तोरणा आहे, पुरंदर आहे, प्रतापगड आहे, हे गिरिदुर्ग झाले. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो भूदुर्ग म्हणजे जमिनीवरचे किल्ले. आता काही सपाट प्रदेश आहेत आपल्याकडे, म्हणजे आपण जर समजा मराठवाडा किंवा या भागात जर गेलो तर तिकडे सपाट प्रदेश आहे, तिकडे डोंगर असे नाहीये. किंवा ज्यावेळी राज्य मजबूत असतं त्यावेळी त्यांनी जे त्यांचे किल्ले बांधले ते भक्कम किल्ले, एकदम असे मोठमोठ्याला जाड भिंती असलेले किल्ले हे जमिनीवरच बांधले. त्यासाठी त्यांनी डोंगरांचा वापर नाही केलाय. त्याला आपण भुईकोट किंवा भूदुर्ग म्हणतो. जर कधी तुम्ही चाकणला गेलात, पुण्याजवळ चाकण आहे, तर चाकणला मग संग्रामदुर्ग नावाचा एक चाकणचा किल्ला आहे, तो नक्की बघा. आपल्या आईबाबांना घेऊन जा तिथे, त्यांना सांगा की आम्हाला हा किल्ला बघायचा आहे, ठीक आहे. चाकणची लढाई खूप मोठी लढाई झाली होती, शाहिस्ते खाना विरोधात मराठे जिंकले नव्हते तसे, पण खूप मोठा हे होता मी तो शाहिस्ते खानाला वचपा काढला होता. बरेच दिवस युद्ध लढलं गेलं होतं. तर भूदुर्गाचा हा असा हे होतं की जरी भूदुर्ग असला तरी याचा भूदुर्गांचे आकार खूप मोठे असतात काही ठिकाणी. जर तुम्ही मराठवाड्यात नळदुर्ग म्हणून किल्ला आहे, प्रचंड मोठा किल्ला आहे. म्हणजे आपण आता आपल्या इथे ज्यावेळी बघतो डोंगरावर कसं आहे की किल्ल्याला एरियाला आपल्याकडे मर्यादा आहे, बरोबर? आपण फार मोठा बांधू शकत नाही, जेवढा डोंगर आहे तेवढाच. पण सपाट भाग असल्यामुळे किल्ल्याची बांधणी आहे ही अजून मजबूत आणि मोठी असते, ठीक आहे. तर हा आता आपल्याला जो दिसतो मालेगाव नावाचं गाव आहे, तिथला हा किल्ला आहे भुईकोट, ठीक आहे.
तर तिसरा प्रकार आहे तो जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजे काय की जल म्हणजे पाणी, म्हणजे पाण्यात आतमध्ये बांधले गेलेले किल्ले. आता पाण्यात बांधलेले किल्ले म्हणजे काय की एक बेट असेल, त्या बेटावर आपण जर तटबंदी बांधली, तटबंदी म्हणजे अशी जी भिंत जी दिसते आपल्याला तशी, तर हा तर जंजिरा किल्ला आहे. तर महाराजांनी सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बांधला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर. हे किल्ले नक्की कशासाठी बांधतात मग, तर आरमार म्हणजे ज्या म्हणजे समुद्रमार्गे जे शत्रू येत आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोल ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा प्रामुख्याने वापर होतो. आणि हे किल्ले तसं बघितलं तर आत्ताही आपण जेव्हा जातो, आपण बोटने पलीकडे जातो, बरोबर. जंजिऱ्याला तुमच्यापैकी काही जण गेले असतील, सिंधुदुर्गला गेले असतील. तसं सुवर्णदुर्ग म्हणून एक किल्ला आहे, तोही जलदुर्ग आहे. खांदेरी, उंदेरी म्हणून अजून 2 किल्ले आहेत. तर हे जलदुर्ग झाले, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये बांधले गेलेले किल्ले. बघा ना किती अवघड असेल ना, म्हणजे आता आपण ज्यावेळी जमिनीवरचे किल्ले म्हणतोय त्यावेळी शक्य आहे की तुम्हाला त्या गोष्टी बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या म्हणजे दगड माती आहेत हे आपण सहज रित्या घेऊन जाऊ शकतो किंवा बांधू शकतो. पण पाण्याच्या आत बोटीने जाऊन बांधणं हे किती अवघड असेल, बरोबर ना. तर हा झाला आपला तिसरा प्रकार जलदुर्ग. तर चौथा प्रकार बघू आपण. ओके. आता काही किल्ले असे असतात ना, आता आपण हे जे बघतो ना, हे सगळे भौगोलिक म्हणजे जॉग्राफिकली कसा किल्ला इम्पॉर्टंट आहे, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा आपण हिल फोर्ट्स बघितले, म्हणजे डोंगर, हा एक जॉग्राफिकल पार्ट आपण बघितला. त्यानंतर भूदुर्ग म्हणजे जमीन सपाट याच्या पठारावर बघितले. त्यानंतर जलदुर्ग बघितले, म्हणजे पाण्याच्या आतले. तर आणखीन एक प्रकार आपल्याला याच्यात करता येईल तो म्हणजे किनाऱ्यावरचे किल्ले, म्हणजे त्याच्या एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र. तर आता आपल्याला जो चित्रात दिसतो विजयदुर्ग नावाचा किल्ला आहे, ठीक आहे. असे किल्ले आपल्याकडे बऱ्यापैकी आढळतात. कोकणात जर तुम्ही गेलात, पुढच्या तुम्ही कोकणात आई सोबत ज्यावेळी जाल, त्याच्यानं सांगा आम्हाला हे असे किल्ले बघायचे आहेत. म्हणजे ज्याच्यात फतेहदुर्ग म्हणून आहे, गोवा कोट आहे. तर असे जे समुद्र किनाऱ्यावरचे किल्ले आहेत हेही नक्की बघा, ठीक आहे. पुढचा आता पुढचा भाग येतो वनदुर्ग, म्हणजे जंगलाचा वापर करून बांधलेले किल्ले. आता पण आपण जर अंदरबन वगैरे आहे किंवा साताऱ्याचं कोयनेचं जे जंगल बघितलं, एकदम घनदाट जंगल असतं. त्या जंगलात सहजासहजी फिरता येणं शक्य नसतं. अशा जंगलाचा जर वापर आपण किल्ला म्हणून केला, बरोबर, तर ते जास्ती त्याचाही एक फायदा होऊ शकतो. म्हणून हा एक प्रकार आहे वनदुर्ग. याच्यामध्ये आता हा आपल्याला जो दिसतोय हा भैरवगड नावाचा किल्ला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. असंच मग आपल्याकडे मुडागड म्हणून एक कोल्हापूर जिल्ह्यात एक किल्ला आहे. तर जंगलाचा वापर करूनही किल्ला बांधता येतो. हाही एक किल्ल्याच्या प्रकारचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला, स्पेशालिटी, ठीक आहे. पुढचा एक आपण आता हा थोडासा एक वेगळा प्रकार म्हणता येईल, मिश्रदुर्ग. मिश्र म्हणजे मिक्सचर, मिक्स करणं. आपण कसं 2-3 गोष्टी मिक्स करतो तसंच. म्हणजे आता इथे काय, इथे जंगल पण आहे आणि डोंगर पण आहे, बरोबर. मगाशी मी सांगितलं की वनदुर्ग, वन म्हणजे जंगल आणि डोंगर म्हणजे गिरी. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर करून आपण जर किल्ला बांधला तर अजून संरक्षण जास्त चांगलं मिळेल. तर हा वासोटा नावाचा किल्ला आहे, ऐकलं असेल आपल्यातल्या काही जणांनी भेटही दिली असेल, बरोबर. तर हा झाला मिश्रदुर्ग, म्हणजे मिक्स, 2 किंवा 3 प्रकार मिक्स केलेले आहेत, ठीक आहे. तर आता जसे हे मगाशी भौगोलिक सांगितले आपण गोष्टी की पाणी, डोंगर, जंगल यांचा वापर करून बांधले गेलेले किल्ले म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा वापर करून. तर आता हा जो तुम्हाला दिसतोय, तर याच्यात काही हे झाले भौगोलिक दृष्ट्या, पण काही किल्ले असे असतात की ज्यांच्या वापरानुसार पण त्याचा प्रकार आढळतो. तर त्याला आपण म्हणतो टेहळणीचे किल्ले. त्यात एक प्रकार टेहळणीचा किल्ला म्हणून आहे. तर टेहळणी हा शब्द जर तुम्हाला माहिती नसेल, टेहळणी म्हणजे वॉच टॉवर, म्हणजे तुम्ही आपण बघणं, लांबवर असलेले जे शत्रू आहेत त्यांच्यावर नजर ठेवणं किंवा व्यापारी मार्ग असतात त्याच्यावर लक्ष ठेवणं, यासाठी आपण जे किल्ले बांधतो त्याला टेहळणीचे किल्ले म्हणतात.
तर आता हा आपल्याला आपल्याकडे महाराष्ट्रात टेहळणीचे किल्ले भरपूर प्रमाणात आढळतात. तर आता आपल्याला तो पिक्चर मध्ये दिसतोय तो आहे मोरोशीचा भैरवगड. इथे वरती जायला पलीकडच्या बाजूने पायऱ्या आहेत, पण दोर लावूनच चढावं लागतं. एवढा तो अवघड किल्ला आहे तसा. आता तर हे साधारण एक किल्ल्यांचे प्रकार. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळी किल्ल्यावर जाल त्यावेळी तुम्ही स्वतःहूनच आपण हे करू शकतो की ठीक आहे, हा किल्ला कोणत्या प्रकारात येतो. ठीक आहे. तर आता किल्ल्यावर जाऊन येणं म्हणजे तुम्ही नुसतंच वर गेलात आणि खाली आलात या गोष्टीला काही अर्थ नसतो, बरोबर. किल्ल्यावर बरेच काही अवशेष बघायला मिळतात आपल्याला. तर मग आता सगळेच काही याचा अवशेष आता आपल्याला डिस्कस नाही करता येणार, पण आपण महत्वाचे काही अवशेष असतात की कोणत्याही किल्ल्यावर गेल्यावर तर ते काय बघायचं. ठीक आहे. तर हे जे पिक्चर तुम्ही बघताय हा रायगडाचा वाघ दरवाजा आहे. तर हा चोर दरवाजा आहे. आपण याच्याकडे पण येऊ परत. पण इथून पुढे किल्ल्यावर जाताना ह्या गोष्टींचं नक्की भान ठेवा की आपण काय काय बघतोय. नुसतंच तुम्ही किल्ल्यावर गेलाय, खाल्लं प्यायलात, मजा मस्ती केली असं नको ना. म्हणजे तुम्ही किल्ला बघितला पण, त्याच्यातून काही तुम्ही शिकलात पण आणि मजा मस्ती पण केली, तर मग त्याचा जास्ती फायदा होईल. बरोबर. चालेल, आपण आता किल्ल्यावर काय काय आपण गोष्टी बघतो त्याच्याकडे येऊ. ठीक आहे. आता किल्ल्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे किल्ल्यावर प्रवेश करताना जो लागतो दरवाजा. आता तुम्ही म्हणाल दरवाजात काय वेगळं आहे. सगळ्याच किल्ल्यांना तर दरवाजे असतात, पण त्या दरवाजांमध्ये पण प्रकार असतात. बरोबर. तर आता ते कसे असतात, तर मगाशी आपण एक वरती वाघ दरवाजा मी सांगितला रायगडाचा, तो आहे चोर दरवाजा. म्हणजे दरवाजापासून खाली डायरेक्ट दरी आहे, दोर लावून वगैरे उतरता येईल किंवा जिथून सहजासहजी उतरता येत नाही. त्यानंतर आता तुम्हाला जो चित्रात जो दिसला चौलेरचा उखळी दरवाजा आहे. तर इथे काय, जर तुम्ही जर नीट बघितलं तर दरवाजातून आतमध्ये आपल्याला अंधार दिसतोय. बरोबर. त्यामुळे जरी शत्रू आतमध्ये आला तरी त्याच्या आतमध्ये वेड्या वेगळ्या पायऱ्या बनवल्या, तर किल्ल्यावर येणं तितकंसं सोपं नाही राहणार. दरवाजा ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणते. त्यानंतर मग जर आपण रायगडावर गेलो तर रायगडावर तुमच्यापैकी बरेच जण गेले असतील. एक मोठा दरवाजा लागतो आपल्याला, महादरवाजा म्हणतो आपण त्याला. बरोबर. त्याला अशी दरवाजाला पुढे खिळे वगैरे तुम्ही बघितले असतील. ठीक आहे. तर तो एक महादरवाजाचा प्रकार झाला. त्यानंतर पुढची स्लाइड बघू आपण. नंतर एक वेगळ्या पद्धतीचे दरवाजे कसे असतात. तर आता हा मुल्लेर नावाचा किल्ला आहे. इथे लेअर मध्ये लेअर म्हणजे आपण कसं म्हणजे एक दरवाजा, त्याच्यानंतर थोडं दुसरा दरवाजा तो परत थोडंसं वरती आहे, मग त्याच्यावर परत वरती अजून एक दरवाजा, त्याच्यावरती परत वरती अजून एक दरवाजा. त्यामुळे शत्रू जरी आला तरी त्याला सलग आतमध्ये येता येणार नाही सरळ. त्याला वेगवेगळे दरवाजे वेगवेगळ्या प्रकारात पार करून यायला लागतील. बरोबर. हे असे दरवाजाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला बऱ्याचदा जर रायगडाला जर तुम्ही बघितलं असेल तर असा आपण टर्न घेतो आणि मग दरवाजाकडे जातो. तो जो टर्न घेतो आपण ना, त्या प्रकाराला म्हणतो आपण गोमुख पद्धत म्हणतात त्याला. म्हणजे घोडा हत्ती वगैरे आला तर त्याला सरळ दरवाजाकडे न येता डायरेक्ट दरवाजावर त्याला धडक मारता येणार नाही. तसंच एकंदरीत सांगायचं काय की दरवाजाचं हे महत्व आहे. मग आता इथून पुढे तुम्ही सिंहगडला जाल, मग तुम्ही बाबांना विचारा, आई बाबांना, की पुणे दरवाजा आहे तो कुठे आहे, मग गणेश दरवाजा कुठे आहे. दरवाजांची नावं असतात शहरांनुसार. आता पुण्याच्या बाजूला आहे तो पुणे दरवाजा. बऱ्याचदा कोकण दरवाजा असतो जो कोकणाकडे तोंड करून असतो. तर रतनगड नावाचा किल्ला आहे तिथे त्र्यंबकगड दरवाजा म्हणणे. तर त्र्यंबकेश्वर आपल्याला माहिती असेल नाशिक भागातलं. बरोबर. तर त्र्यंबकेश्वरकडे तोंड करून असताना दरवाजा, अशी दरवाजांची नावं ठेवली जातात. हे फार इंटरेस्टिंग असतं की दरवाजाचं नाव का आहे, काय आहे. किंवा आता पुण्याजवळ आपण जर बघितलं तर कल्याण दरवाजा आहे, का तर पलीकडे कल्याण नावाचं गाव आहे. तर आता इथून पुढे जेव्हा तुम्ही जाल तरी किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही कुठल्या दरवाजाने प्रवेश केलाय हे पण तुम्ही नक्की लिहून ठेवा. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रकाराकडे पुढचा भाग बघू. तर आता पुढचा भाग येतो बुरुज, म्हणजे बॅस्टन इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात. आता बुरुज म्हणजे काय की आपण लहानपणी चित्र काढायचं. बरोबर.
किल्ल्याचा जर आपण आकार काढायला सांगितला तर आपण चौकोन काढायचो आणि त्याला असे गोल गोल दाखवायचो कोपऱ्यात. ते गोल गोल जे कोपऱ्यातले दाखवतो त्याला आपण बुरुज म्हणतो. ते बुरुज म्हणजे काय, तर किल्ल्याच्या भिंतीवरून थोडासा पुढे आलेला एक भाग, ज्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूला बघणं फार सोपं जातं. कारण भिंतीच्या अगदी खाली जर कोणी आला असेल, बरोबर, तर तुम्हाला बघता येत नाही. आता जर साधं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुमच्या घरात गॅलरी असते. जर तुम्ही तुमच्या हॉलमधल्या खिडकीतून खाली बघितलं तर तुम्हाला खालचा माणूस सहजासहजी दिसत नाही, म्हणून आपण गॅलरीत येऊन बघतो. तर ही जी अशी गॅलरी बाहेर आलेली असते, मुख्य आपल्या घरापासून गॅलरी बाहेर आलेली असते. तो असाच काहीसा प्रकार हा बुरुजांच्या बाबतीत म्हणता येईल, की मुख्य जो किल्ला आहे त्याच्यातून थोडंसं बाहेर काढून आपण बघतो. त्यामुळे टेहळणी मी काही मगाशी शब्द वापरला की नजर ठेवणं हे अजून सोपं होतं. याशिवाय याच्यावर तोफा ठेवणं, तुम्ही तानाजी पिक्चर बघितला असेल, त्यात नागिन नावाची एक मोठी तोफ दाखवली, बरोबर. तर अशा तोफा ठेवणं त्याच्यावर सोपं जातं, त्यामुळे मग शत्रूवर मारा करणं. बुरुज हा प्रत्येक किल्ल्याचा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही आता इथून पुढे तुम्ही ज्यावेळी किल्ल्यावर जाल तर पहिलं बुरुज कुठे आहे, मग सिंहगडाचे बुरुज असतील, राजगडाचे बुरुज असतील, हे बुरुज नक्की बघा. प्रत्येक वेळी हे गोल असतील असंही नाहीये, काही ठिकाणी चौकोनी असतात. आता आपल्या इथे जर कोणी मराठवाड्यात कधी गेलं तर नळदुर्ग म्हणून किल्ला जो मगाशी मी म्हटलं, तिथे वेगवेगळे आहेत. म्हणजे जसं फुलांच्या पाकळ्या असतात ना आपल्या, तशा पाकळ्यांच्या आकाराचे पण तिथे आपल्याला बुरुज बघायला मिळतात. त्याला पाकळी बुरुजच म्हणतात त्याला. कधी अष्टकोनी म्हणजे ऑक्टॅगोनल शेपमध्ये पण असतात, हेक्झॅगोनल म्हणजे षटकोन आकारात पण असतात. सो आता पुढच्या वेळी तुम्ही ज्यावेळी किल्ल्यावर जाल तेव्हा नक्की बुरुज कुठला आहे, म्हणजे त्याचा आकार काय आहे, आपलं सर्कल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, ठीक आहे, हे नक्की बघा. पुढच्या भागाकडे आपण मगाशी वरती आपण जो बुरुज बघितला तसाच प्रकारचा हे आणखी एक आता पुढचा महत्वाचा भाग, त्या बुरुजाला लागून जी असते ही असते तटबंदी. तटबंदी म्हणजे काय, वॉल. तुमच्या घरात एंट्री करताना, बरोबर, तुमचा दरवाजा आहे, दरवाजाच्या बाजूला एक भिंत असते, वॉल असते. त्यामुळे बाहेरचं तुम्हाला आत दिसत नाही, आतलं बाहेर दिसत नाही. हे तुमच्यामध्ये एक भिंत, वॉल असते, बरोबर. तर आता आपल्याला इथे जी डोंगराच्या उतारावर जी दिसते अखंड तटबंदी, त्या तटबंदीमुळे काय होतं की किल्ल्याचं संरक्षण जे होतं, की तोफेचा गोळा असेल किंवा सैनिक असतील, यांचा मारा डायरेक्ट किल्ल्यावर नाही होत. त्यासाठी प्रोटेक्शन वॉल म्हणतो आपण याला. जर शनिवार वाड्यावर पण गेला तर तुम्हाला शनिवार वाड्यालाही बाहेरच्या बाजूला वॉल बघायला मिळतील, बरोबर. सो आतल्या बाजूला घर आहेत आणि बाहेरच्या बाजूला वॉल आहे. तर तुम्ही तुमच्या स्कूलला कसं, स्कूलमध्ये तुमची स्कूल असते आणि बाजूला कंपाऊंड असतं, हे कंपाऊंड म्हणजे ही वॉल, त्याला आपण तटबंदी म्हणतो. तटबंदीमध्ये पण काही गोष्टी लपवलेल्या असतात की ज्याचा वापर केला जातो. तर आता आपण ते कसं असतं ते पुढे बघू. हा, आता काही शब्द आहेत हे तुम्ही पहिल्यांदा ऐकणार आहे, बरोबर. नवीन असेल पण लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला सगळ्या किल्ल्यांवर बघायला मिळतं आणि हे फार महत्वाचं आहे. तर आता जे तुम्ही बघताय याला जंग्या म्हणतात. जंग्या म्हणजे काय, की इथे तुम्हाला बारीक बारीक होल दिसतात बघा मध्ये. हा बुरुज आहे मगाशी जसं दाखवलं असं, हा बरोबर. हे जे तुम्हाला होल दिसतात, हे होल कशासाठी, तर धनुष्यबाण असेल किंवा बंदुकीच्या नळ्या असतील तर त्यांच्याद्वारे खालचा माणूस आहे त्याला तुम्ही दिसता नाही, पण तुम्हाला तो माणूस दिसेल आणि तुम्ही त्याला मारू शकता. हे यासाठी या जंग्यांचा वापर केला जातो. भिंतीमध्ये मध्ये होल्स पाडलेले असतात. तर अगदी आता आपण उदाहरण द्यायचं तर आपल्या घराच्या खिडक्या, भिंत आहे त्यात मध्ये खिडकी आहे. तर खिडकी अगदीच बरोबर येणार, पण छोटी खिडकी पकडू आपण एखादी, की जिथून आपल्याला बाहेरचं सहज बघता येतं, पण बाहेरच्या व्यक्तीला सगळंच आपलं घर बघता येत नाही, बरोबर. सो अशा जंग्या तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर गेलात की तुम्हाला ह्या जंग्या हे नक्की बघायला मिळतील. आणि हा शब्द, काही शब्द लिहून ठेवा, जंग्या, फंजी म्हणून पुढे एक शब्द येईल. हे किल्ल्यावर गेल्यानंतर शोधायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला किल्ला अजून जास्त छान बघता येईल, बरोबर. ठीक आहे, पुढच्या भागाकडे जाऊ. अच्छा, तर आता आपण जसं माझी म्हटलं की आपण जंग्या बघितलं, जंग्या शब्द लक्षात राहील ना सगळ्यांच्या. तसंच फंजी,
ठीक आहे. तर फंजी म्हणजे काय, तर इथे तुम्हाला ही तटबंदी मी मगाशी म्हटलं की वॉल असते, त्या वॉलच्या बाजूला थोडीशी जागा दिसते बरोबर, ज्याच्यावरून चालता येतं आपल्याला. बऱ्याच आपण पिक्चर मध्ये वगैरे पण बघतो बघा की सैनिक असे तटबंदीला लागून एकदम असे भाले तलवारी घेऊन चालत असतात भिंतीला लागून. तर त्याच्यावरून चालण्यासाठी फंजी बद्दल आपण बोलत होतो. तर तटबंदीच्या बाजूला जी स्पेस असते जिथून आपण चालू शकतो. ठीक आहे. आता हा फोटो वर्धनगड नावाचा किल्ला आहे साताऱ्याजवळ. मी किल्ल्यांची नावं सांगतोय. याचा मेन काय की तुम्ही ज्यावेळी पुढच्या वेळी जाल त्यावेळी तुम्ही हे किल्ले नक्की बघा. अशा आहे. ठीक आहे. पुढच्या साईडकडे वळू आपण. आता आणखीन तीनच अवघड शब्द आहेत. मी अजून फार नवीन शब्द नाही फार सांगत आहे. ठीक आहे. तर चर्या. थोडस स्क्रीन वरती घेतील का? थोडीशी. ते वरचे फक्त हे दिसू देत. हा राईट. बस बस. ओके. सो आपण किल्ल्याचं ज्यावेळी किल्ला ड्रॉ करायचो बरोबर, तर ड्रॉ करताना आपण वरती असं पाकळ्या दाखवायचो फुलांच्या. तर त्या पाकळ्या ज्या असतात म्हणजे एक वॉल इकडे दरवाजाच्या वरच्या बाजूला दिसतील बघा तुम्हाला. तर त्याला चर्या म्हणतात. हा हे अखंड पूर्ण जे आहे. तर त्याचं काय की म्हणजे त्याच्या मागे माणूस उभा राहील. त्यामुळे तुम्ही खाली लपू शकता. आपण लपाछपीत कसं झाडाच्या मागे लपतो. तशा प्रकारचं. ही समोरच्या माणसाला दिसणार नाही, पण तुम्ही लपू शकता. त्याला चर्या म्हणतात. ठीक आहे. तर आणखी एक महत्वाची गोष्ट असते पाण्याचं टाकं. प्रत्येक किल्ल्यावर म्हणजे पाण्याचं टाकं नसेल तर तो किल्ला म्हणून त्याचा वापर केला जाणं अशक्य. कारण साधं आहे ना, आपल्याकडे पाणीच जर नसेल, पाणी सगळ्यात इसेन्शियल गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळे किल्ल्यावर पाण्याची जास्तीत जास्त जेवढी मुबलक म्हणजे जास्तीत जास्त जेवढं पाणी अवेलेबल असेल तेवढा किल्ला तो चांगला स्ट्रॉंग किल्ला तो जास्ती दिवस लढू शकतो. कारण जरी किल्ला हरला नाही, वरती जरी धान्य संपलं तरी पाण्याच्या जीवावर आपण तो किल्ला लढू शकतो. त्यामुळे पाण्याचं टाकं तर सिंहगडला गेला तुम्हाला देव टाकं म्हणून एक टाकं असतं जिथलं पाणी आपण पितो. खूप छान पाणी असतं हे. नॅचरली क्लीन होत असतं हे पाणी, त्यामुळे त्याची तुम्हाला काही हे नसतं. फक्त पाणी कुठलं प्यायचं, प्रत्येक टाक्यातलं पाणी प्यायचं नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जर आपल्याला माहिती नसेल की या टाक्यातलं पाणी प्यायचं की नाही, तर शक्यतो पाणी पिऊ नये. जोपर्यंत आपल्याला माहिती नाही. पण जर माहिती असेल की हे पाणी चांगलं आहे, जसं सिंहगडचं देव टाकं, तर ते पाणी नक्की पिऊन बघा. त्याची चव खूप सुंदर असते. तर अशा प्रकारची पाण्याची टाकी असतात. मग टाक्यांमध्ये पण बऱ्याचदा आता तुम्हाला इथे मध्ये पण एक पिलर दिसेल. तर हा आता मुल्लेर किल्ल्यावरचा फोटो आहे की ज्याच्यामध्ये पिलरमुळे हाईट मोजली जाते की पाणी किती डीप आहे. त्यानंतर बऱ्याचदा पिलर्स मोठे मोठे पिलर्स असतात. खांब म्हणतो आपण त्याला मराठीत. खांब टाकं. तर अशी खांब टाकी बघायला मिळतात किंवा बऱ्याच अशी एक सिरीज ऑफ टाकी असतात. सो पाण्याची टाकी हे सुद्धा किल्ला म्हणजे आता जर तुम्ही म्हणजे जिथे पाऊस कमी पडतो, साधारण आपण नाशिकच्या उत्तर भागातले जे किल्ले आहेत, एक डेरमळ नावाचा किल्ला आहे. त्याच्यावर 170हून जास्ती पाण्याची टाकी आहेत. कारण तिकडे पाऊस कमी पडतो ना, मग पाऊस कमी पडतो तर आपण काय करतो, पण उन्हाळ्यात कसं आपण पाणी मे महिन्यामध्ये वगैरे आपण पाणी घरात साठवून ठेवतो जास्ती. तसंच काहीसं, की जेवढी जास्त पाणी आपल्याला साठवून ठेवता येईल, तर तिकडे पाऊस तसाही कमी पडतो. मग जेव्हा पडतो तेव्हा आपण जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवायचं. म्हणून पाण्याच्या टाक्यांची संख्या, नंबर ऑफ वॉटर सिस्टम्स और टँक्स ऑन फोर्ट हा किल्ल्याची स्ट्रेंथ डिफाईन करतो. किती स्ट्रॉंग आहे तो किल्ला. ठीक आहे. सो पुढे गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी जाल कोणत्याही किल्ल्यावर पाण्याचं टाकं हे हमखास बघा. जेवढी जास्त पाण्याची टाकी बघता येतील तेवढी बघा. बऱ्याच वाटतं की अरे हे त्यात काय बघायचं, तर पाण्याचं टाकं नेहमीसारखंच आहे. पण जर तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर दोन पाण्याच्या टाक्यांमध्ये पण बऱ्याचदा खूप फरक असतो. ठीक आहे. किल्ल्यावर अजून काय असतं तर मंदिर असतात. किल्ल्याच्या देवता असतात. जसं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं नाव हे शिवनेरीवरच्या शिवाई देवीवरून ठेवलं. तर प्रत्येक किल्ल्याची पण एक देवी असते. तर तशी मंदिरं नक्की बघा. आता हा आपल्याला जसं हा भैरोबा आहे. शिरपुंजे नावाचं गाव आहे. तिथला भैरवगड नावाचा किल्ला आहे. तिथला भैरोबा आहे हा. तर
नक्की आठवणीने तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी गडावरची मंदिरं, मग तिथे गणपतीचं मंदिर असेल, शंकराचं असतं. तर ओके. गणेश सर, हो मी एकदा सेशन संपलं की मी क्वेश्चन्स एंटरटेन करतो, चालेल? तर हा पुढच्या वेळी तुम्ही जाल तरी नक्की गडावरची मंदिरं हेही नक्की बघा. म्हणजे आता महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला म्हणून साल्हेर ओळखला जातो. साल्हेरचा सर्वोच्च जो भाग आहे तिथे परशुरामाचं मंदिर आहे. तर मंदिर हाही किल्ल्यांवरचा एक महत्वाचा भाग म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. बऱ्याचदा तुम्हाला अशी लेणी कोरलेली दिसतात, केव्ज, ज्या समजा बुद्धिस्ट केव्ज असू शकतात, हिंदुइस्ट केव्ज असू शकतात. पण त्याच्यावरचं कोरीव काम जे असतं ना ते एकदम बारीक असं सुंदर कोरलेलं असतात. त्या दगडाला कोरणं किती अवघड असेल ना. तर जर आपण आता चित्र करतोय, आपण बघतो की आपण आपलं घर सजवतो, बरोबर? सो तसंच ते ही जी लेणी आहे त्यांचे खांब सुद्धा इतके सुंदर सजवलेले असतात. जर अर्थात त्याच्या मूर्त्यांचे पण अर्थ असतात, पण आता आपण फार त्यासाठी आपण आता लहान आहोत. आपण आता सुरुवातीला लेणी काय असतात, कशा असतात इथून सुरुवात करू. मग नंतर त्याच्यावरच्या मूर्तींचे अर्थ वगैरे नक्की आपण समजून घेऊ शकतो. पण किल्ल्यावरच्या लेणी हेही महत्वाचं आहे. जर तुम्ही कधी तोरणाला गेलात, इकडे कापूर लेणी म्हणून आहेत. तर पुढच्या वेळी तुम्ही जाल तरी नक्की शोधून ती लेणी जरूर बघा. आता ही औरंगाबादजवळ कनेरगड म्हणून हे आहे, किल्ला आहे, तिथली लेणी आहे. त्यानंतर बऱ्याचदा स्मारक दिसतं. किल्ला म्हटल्यानंतर युद्ध होतात. मग तिथले आपले योद्धे लढाई करताना मृत्युमुखी पडतात. मग त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं स्मारक बांधलं जातं. अशी बरीच, त्याचं नक्की कोणाचं स्मारक आहे आपल्याला नाही सांगता येत. आता रायगडावरचं महाराजांचं स्मारक आपल्याला माहितीये, बरोबर? तसं ते खूप मोठं आहे. पण अशाच प्रकारची काही छोटी स्मारकही तुम्हाला बघायला मिळतात. किंवा विरगळ म्हणून असते, असे कोरलेले मोठे मोठे दगड असतात ज्याच्यावर माणसांची अशी चित्र तुम्हाला कोरलेली चितारलेली दिसतात. किंवा आता जसं हे तुम्हाला चित्रात दिसतंय असं एक छोटं हे काय म्हणता येईल आपल्याला, एक चौकोनी एक कोरीव दगड आपलं बघायला मिळतात बऱ्याचदा याच्यात. हा सुद्धा गडावरचा फोटो आहे. तर अशी स्मारकही तुम्हाला बघायला मिळतात. जसं जर आपण आता जवळच्या जवळ सिंहगडला कधी गेलो तर आपल्याला त्याच्यावरती तानाजीरावांची आपल्याला समाधी बघायला मिळते. तर किल्ल्यावर गेल्यानंतर ही स्मारकही बघणं तेवढंच गरजेचं आहे. कारण किल्ला आहे ना तो, त्याने फाईट केलंय, युद्ध केलंय, त्यामुळे तेही महत्वाचं आहे. ठीक आहे. आता कोठार. कोठार म्हणजे काय? तर स्टोरेज. आता आपण आपल्याकडे घरात कसं आपण धान्य वगैरे एका ठिकाणी स्टोअर करून ठेवतो कुठेतरी, किंवा गोडाऊन. अगदी आता जर सोप्या भाषेत सांगायचं तर तशी गोडाऊन्स पण खूप महत्वाचे असतात. आता कोणत्याही किल्ल्यावर किंवा वरती राहण्यासाठी किंवा पावसाळ्याच्या वेळी वगैरे धान्य आपल्याला सुरक्षित ठेवायला लागणार, बरोबर? खाल्लं नाही तर युद्ध कसं करणार? तर मग त्यासाठी हे लागतात, त्याला कोठार म्हणतात. कोठार म्हणजे स्टोरेज सेक्शन, जिथे आपण स्टोअर करून ठेवू शकतो गोष्टी, किंवा गोडाऊन. आता कोठार फक्त धान्याचं असतं का? तर असं नाही. जे आपले तोफगोळे असतात किंवा बंदुकीची दारू असते, तर याच्यासाठीही कोठार असतात. पण ती अर्थात एवढी मोठी नसतात, छोटी कोठार असतात ती. तर बऱ्याचशा किल्ल्यांवर तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्याच किल्ल्यांवर तुम्हाला कोठार बघायला मिळेलच असं नाहीये. कारण जे असं नाही की त्याचा अर्थ कोठार नाहीये, पण आता ते उद्ध्वस्त झालंय, तुटलंय. पण काही किल्ल्यांवर तुम्हाला अशी सुंदर कोठारं बघायला मिळतात. आता हे अंतूर नावाचा किल्ला आहे, तिथला कोठार आहे. पुढचं, पन्हाळ्याला कधी जर तुम्ही गेलात तर पन्हाळ्याचं कोठार नक्की बघा. आई बाबांना सांगा की आम्हाला इथे कोठार बघायचंय. पन्हाळा नावाचा किल्ला आहे आपल्या इथे, खूप सुंदर किल्ला आहे. आणखीन एक प्रकार असो वाडे. आता लोक राहतात, त्यांना लोक किल्ल्यावर आहेत, त्यांना राहायला जागा तर पाहिजे, बरोबर? मग ते हे कुठे राहतात? तर सगळेच जण काही वाड्यात राहत नाहीत, पण तुम्हाला किल्ल्यांवर कुठल्याही गेल्यानंतर ना कधी असे चौकोनी दगड रचलेले दिसतात. त्याला आपण जोतं म्हणतो मराठीत. जोतं म्हणजे बेस.
ठीक आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी तेवढा बेसच शिल्लक असतो, पण काही ठिकाणी तुम्हाला असे वाडे पण बघायला मिळतात. आता हा अलंग नावाचा किल्ला आहे, त्या अलंगवरचा हा किल्लेदाराचा वाडा आहे. असे छान छान वाडेही आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जर याला राजगडावर गेलात तर राजगडावर पण तुम्हाला बाले किल्ल्यावरही वाड्यांचे खूप सुंदर अवशेष बघायला मिळतात. रायगडावर गेलो आपण तर रायगडावर तर आपल्याला ते मिनार वगैरे पण बघायला मिळतात. त्याच्या मागे आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. तर लोकांना राहण्यासाठी जी सोय असायची वाड्यांची, वाडा म्हणजे अगदीच दरवेळी मोठाच असला पाहिजे असं काही नाही. किल्ल्यावर आहे तर तो छोटाही असू शकतो. तर हे वाडेही नक्की बघा किंवा त्याला आपण घर म्हणू अगदी सोपं करण्यासाठी. ठीक आहे. तर एक घरांची ज्योती किंवा घर हे शोधायचा प्रयत्न करा किल्ल्यावर. हा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आपण हे सगळं बघितलं की चला किल्ला कसा बघावा किंवा किल्ल्यावर काय केल्यावर तर अर्थात एवढ्याच गोष्टी असतात असं नाहीये, अजूनही भरपूर गोष्टी आहेत. मेट म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे किल्ल्यावर वर येण्यापूर्वी जे काही संरक्षणासाठी ठाणी असायची, किंवा किल्ल्याच्या दरवाजावर जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचदा कोरीव शरब म्हणजे एक सिंह असं कोरलेलं असतो, ज्याच्या पायात हत्ती असतो किंवा फुलं अशी कोरलेली असतात. तर या गोष्टी हळूहळू आपण जेवढं बघू तेवढं कमीच आहे, पण आता ह्या ज्या सुरुवातीला आपण ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या पुढच्या वेळी नक्की किल्ल्यावर गेल्यावर बघा. ठीक आहे. तर आता आपण ट्रेक करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी किंवा ट्रेक करताना काय काय केलं पाहिजे त्याच्यावर जर लक्ष देऊ, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पुढची स्लाईड. तर आता ट्रेक करण्यापूर्वी किल्ल्याच्या काही काही श्रेणी म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे किल्ल्याची. तर किल्ल्यामध्ये आपण आता तीन याच्यात आपण कन्सिडर करू. एक म्हणजे इझी, म्हणजे आता इथे कोरीगड नावाचा किल्ला आहे पुण्याजवळ, तो मल्हारगड आहे, जिथे साध्या सोप्या पायऱ्या आहेत. तुम्ही फार चालायला लागत नाही तुम्हाला, तुम्ही लवकर वरती पोहोचता. किंवा जे भुईकोट मगाशी म्हटलं आपण जमिनीवरचे किल्ले, तर त्याला आपण इझी ह्या सोपी अशा या कॅटेगरीत घेऊ शकतो. त्याच्या दुसरी ते मध्यम किंवा मॉडरेट. आता जसं राजगड झाला की तुम्हाला चढायला साधारण 1-2 तास लागतात. तोरणाचा किल्ला असेल किंवा साल्लेर मगाशी म्हटलं की जिथे आपल्याला चढायला थोडा वेळ लागतो. छोटे छोटे पॅचेस असू शकतात, त्याला आपण मध्यम किंवा मॉडरेट मध्ये घेऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे अवघड. जसं आता तुम्हाला चित्रात दिसतंय की दोर लावलेला आहे, बरोबर. जिथे वर पोहोचायला तुम्हाला तितकं सोपं म्हणजे आता ऍक्च्युली कसं आहे की ब्रिटिशांनी आपल्या बऱ्याचशा किल्ल्यांच्या पायऱ्या फोडल्या, त्यामुळे आता किल्ल्यावर वरती जाता येत नाही आपल्याला सहजासहजी. मग तिथे आपल्याला दोर लावून जायला लागतं किंवा जास्त काळजीपूर्वक जायला लागतं. तर जसं आता अवघड किल्ल्यांमध्ये हरिश्चंद्रगडाची नळीची वाट म्हटली जाते किंवा अलंग मदन नावाचे किल्ले तुम्ही ऐकले असतील. त्यानंतर घनगड सुरुवातीला होता, पण आता तिथे शिडी लावली आहे तिथे. तर हे अवघड श्रेणीतले किल्ले झाले. तर किल्ल्यावर जाण्यापूर्वी आपण कोणत्या श्रेणीतला किल्ला करतोय त्याच्यानुसार ज्या गोष्टी आहेत किंवा काळजी घ्यायची ही बदलत जाते. अवघड श्रेणीचे किल्ले करताना एक्सपर्ट जर सोबत असेल तरच ते किल्ले करा, नाहीतर शक्यतो ते की किल्ले स्वतःहून जाऊन करू नका, कोणीतरी एक्सपर्ट सोबतच करा. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. आता ट्रेकला जाताना काय काय महत्वाच्या गोष्टी हे कराव्या लागतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते बूट. कधीही चप्पल, सँडल हे घालून ट्रेकला जाऊ नये. आता तुम्ही म्हणाल की त्याला काय होतं, मी पुण्यात किंवा घरी माझ्या वावरताना मी चप्पल घालून फिरतो. पण कसं आहे, आपले काही सरपटणारे मित्र आहेत, बरोबर. हे सरपटणाऱ्या मित्रांना आपल्या पायाची स्किन ही एकदम ओपन देणं किंवा तुम्हाला पायाला दगड लागून जर तुम्ही जखमी होऊ शकता, तर यासाठी बूट असतील तर तुम्हाला जास्ती सेफ राहतं. बरं. बुटाचा दुसरा तुम्हाला एक फायदा असा होतो की अँकल जो आहे तुमचा पाय मुरगळणे वगैरे म्हणतो आपण, तर त्याच्यापासूनही तुम्हाला बऱ्यापैकी मदत मिळते. ग्रिप मिळते, तुम्ही घसरत नाही. चप्पल आणि सँडलने तुम्ही सहजासहजी घसरू शकता. बूट महागातले घ्यावे का, तर अजिबात नाही. महागातल्या बुटांचा काही वापर होत नाही. ठीक आहे. साधे आपले स्पोर्ट्स शूज असतील तरी चालेल, किंवा मग अगदीच जर ट्रेकिंग शूज जर घ्यायचे असतील तर ऍक्शन ट्रेकर्स किंवा सीटीआर हे साधारण 900 ते 1000 रुपयापर्यंत येतात. जर अगदीच तुम्ही रेग्युलर ट्रेक करणार असाल तर. पण नाहीतर मग तुमचे साधे स्पोर्ट्स शूजही चालतील. पूर्ण बाह्यांचं टी शर्ट किंवा पॅन्ट आणि पॅन्ट, हाफ शर्ट,
हाफ पॅन्ट शक्यतो टाळावं. पूर्ण बाह्यांचा टी शर्ट का तर बऱ्याचदा किल्ल्यांच्या वाटेवर काटेरी वनस्पती असतात. त्या लागून तुम्ही जखमी होऊ शकता किंवा किडे चावणं किंवा मधमाशा वगैरे पासून पण आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हाफ पॅन्ट शक्यतो रादर घालूच नाही. फुल पॅन्ट कंपल्सरी फुल पॅन्टच घालावी. कारण जसं मगाशी म्हटलं की सापांचे वगैरे आपल्याकडे साप भरपूर आहेत आणि निसर्गात जसे आपण आहोत तसेच ते पण आपले मित्र आहेत. तर आपण दोघांनी एकमेकांच्या याने राहिलं पाहिजे, बरोबर? त्यामुळे मग शक्यतो फुल पॅन्ट घातलेली कधीही चांगली. त्याच्यामुळे आपली सेफ्टी असते. टोपी, उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून. पाण्याची बाटली न विसरता कमीत कमी 2 लिटर 1 ते 2 लिटर पाणी आपल्यासोबत नेहमी असावं. ठीक आहे? कारण डिहायड्रेट झाल्यासारखं होतं, घसा कोरडा पडतो. मग एकदा घसा कोरडा पडला की मग आपल्याला चालायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे जरी बॅग जरा जड होत असेल तरी पाण्याची बाटली हमखास घ्यावी. एक वेळ खायला नाही घेतलं तरी चालेल, पण पाण्याची बाटली नक्की कमीत कमी 2 लिटर तुम्ही कोणत्याही उंच किल्ल्यावर जाणार तेव्हा तुमच्याजवळ असलीच पाहिजे. ठीक आहे? त्यानंतर बॅग. आता बऱ्याचदा हा एक प्रश्न असतो की ट्रेकिंगसाठी वेगळी बॅग घ्यायला पाहिजे का? घेतली तर चांगली, नसेल तर तुमच्या जवळची पण चांगल्या कंडिशन मधली बॅग असेल तर तीच घ्या. कारण जर बॅग जर कधी फाटलेली असेल किंवा चेन निघालेली असेल तर त्यातून वस्तू पडून पडण्याची शक्यता असते. हातात पिशवी, त्यानंतर जे मुली ज्या साईडला पर्स वापरतात त्या पर्स अजिबात वापरू नयेत. आपण शाळेला जाताना कसं दप्तर घालतो तसंच हे सह्याद्रीची शाळा आहे आपली, बरोबर? ह्या शाळेत जाताना नुसतं दप्तर घेऊनच जायचं पूर्ण. ठीक आहे? त्यानंतर खाऊ. खायला तर बरेच आपण होतो की सिंहगडावर जातो आपण मग भजी खातो. ठीक आहे, हरकत नाही, म्हणजे त्यात काही चुकीचं आहे असं नाही, पण शक्यतो तेलकट पदार्थ टाळावेत. मग अगदीच काय खाऊ शकतो तर मग तुमच्याजवळ पार्लेजीचं बिस्किट आहे, ग्लुकोजची बिस्किट आहेत, चॉकलेट्स आहेत, हे नेहमी बाळगा. त्यानंतर पिठलं भाकरी तर जवळपास आपल्या इकडे बऱ्याचशा किल्ल्यांवर वरती किंवा पायथ्याशी मिळतच, ते हमखास खा. त्यानंतर शक्यतो बटाट्याचे वेफर्स वगैरे या गोष्टी टाळा. सो जेवढं पौष्टिक घेऊन जाता येईल फळं घेऊन जा. पण या गोष्टी पाळल्यामुळे कसं होतं की आपल्याला ट्रेकला त्रास होत नाही, बरोबर? त्यानंतर टॉर्च ही खूप महत्वाची गोष्ट आहे ही, जी आता आपण तसं बघितलं तर तुम्ही खूप लहान आहे या गोष्टींसाठी, पण जर तुमच्या आई बाबांना विचारलं तर आजूबाजूला आपण बातम्या बऱ्याचदा ऐकतो की लोक किल्ल्यावर हरवले. मग का हरवले? कारण रात्रीची वेळ आहे, मग आपण मोबाईलची टॉर्च वापरतो. मोबाईलची टॉर्च नाही, आपल्याकडे सेपरेट टॉर्च असणं गरजेचं आहे. जर चुकून तुम्हाला अंधार झाला उतरायला, हळूहळू उतरल्यामुळे असेल किंवा कोणाला दुखापत झाल्यामुळे आपण जर हळू उतरत असू तर रात्री उतरताना त्रास होऊ नये म्हणून एक चांगली टॉर्च, भलेही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दिवसा उतरणार आहात, पण ती आपल्यासोबत नेहमी असावी. तर फर्स्ट एड किट हे साधारणतः वरच्या वर्गाच्या मुलांना जास्ती कळेल. ज्यावेळी आपण जातो किल्ल्यावर तर फार काही भरपूर काही घेऊन जायची गरज नाही, पण बँडेडची एक पट्टी, सॅव्हलॉनचं छोटं डबा, जी छोटी बॉटल मिळते सॅव्हलॉन किंवा डेटॉलची, त्यानंतर कापूस, त्यानंतर पायाला बांधायची एक पट्टी, हे आपल्यासोबत नेहमी ठेवत जा जेव्हा तुम्ही ट्रेकला जाल. म्हणजे काय की जर काही जखम झाली, कुणाला लागलं काही, दगडाला लागली, ठेच लागली, तर आपल्याकडे तात्पुरतं स्वरूपासाठी म्हणजे डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आपल्याकडे तात्पुरती आपण एक काहीतरी त्याला एक प्रथमोपचार म्हणतो, म्हणजे फर्स्ट एड त्याला देण्यासाठी हे पण शक्यतो हे तुमच्या आईबाबांच्या ऑब्झर्वेशन खालीच ते किट ठेवा. हे शक्यतो त्यांच्याकडे द्या. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही कधीही कोणत्याही किल्ल्यावर किंवा बाहेरच्या याला जाणार, ज्यावेळी राहण्यासाठी जाताय, तर स्वतःचा ताट वाटी चमचा घरातूनच घेऊन जा, जेणेकरून तिथे जाऊन आपण प्लास्टिकचं किंवा थर्मोकॉलच्या गोष्टी वापरणार नाही. त्यामुळे निसर्गातला कचरा जो आपण म्हणतो ना, तो कचरा आपल्याला टाळता येईल. आणि शिवाय आपले ताटवाटी आहे तर मग हायजीन पण राहील ते, बरोबर? त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ट्रेकला जाल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत नक्की असू द्या. आणि मग याच्यानंतर मग तुम्हाला गॉगल हवा असेल, कॅमेरा हवा असेल, त्या अतिरिक्त गोष्टी ज्या हव्या असतील तर घ्या, नसल्या तरी काही फरक पडत नाही, पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढच्या स्लाइडकडे जाऊ आपण. हा, आता काही महत्वाच्या गोष्टी की काय करू नये हे पण याच्यात समाविष्ट होतं. कोणत्याही किल्ल्यावर गेल्यानंतर तिथल्या भिंती किंवा तिथले जे अवशेष आहेत त्याच्यावर काही लिहू नये. आता तुम्ही इकडे बाजूला बघितलं तर खूप सुंदर छज्जा आहे, तो छज्जा म्हणजे बाल्कनीचा एक बाहेर आलेला पार्ट,
असतो तो. हा गाळणा नावाचा किल्ला आहे. पण ते इतकं सुंदर असून सुद्धा त्याच्यावर लोकांनी सगळं लिहिल्यामुळे ते घाण दिसतंय ना, बरोबर? आपण कुठे लिहायचं? आपल्याकडे तुम्ही तुमच्यासोबत एक नोटबुक ठेवत जा. त्या नोटबुकमध्ये तुम्ही किल्ल्यावर काय काय बघितलं हे नक्की लिहा. पण कुठल्याही भिंतीवर काही लिहू नका. जर कोणी करताना सापडलं तसं तर त्यांना सांगा, त्यांना अडवा, त्यांना करू नका म्हणून सांगा. ठीक आहे? कचरा करू नये. तुम्ही चॉकलेट खाल्लं की ते रॅपर जे असतं ना वरचं, ते सुद्धा आपल्या खिशात ठेवायचं. किंवा एखादी छोटीशी पिशवी बाळगायची, ज्या पिशवीत हे सगळं एकत्र करायचं. तुम्ही जे जे काही घेऊन गेलाय, पाण्याची बाटली आहे, तुम्ही भरलेली पाण्याची बाटली आपण वर घेऊन जाऊ शकतो. तर मोकळी पण खाली घेऊन येऊ शकतो. तर मग ती मोकळी बाटली पूर्णपणे खाली म्हणजे खाली येऊन गावात नाही टाकायची. घरी येऊन आपल्या घरच्या कचऱ्याच्या डब्यात टाकायची. ठीक आहे? त्यानंतर आपण बऱ्याचदा म्हणतो की संत्र्याची सालं, केळाची सालं आपण तशीच टाकून देतो. ठीक आहे, ते बायोडिग्रेडेबल आहे, नैसर्गिकरित्या ते नष्ट होईल. पण ते लगेच नाही होत ना, त्याला काही वेळ लागतो. तर त्यामुळे समजा आता मी आधी जाऊन आलोय, मग माझ्याकडून तिथे काही कचरा राहिला, मग तुम्ही नंतर गेल्यानंतर तुम्हाला तिथे ते घाण दिसू शकते ना. त्यापेक्षा ती जागा साफ ठेवणं ते आपल्या हातात आहे. त्यामुळे जरी ते तो कचरा नैसर्गिकरित्या त्याची विल्हेवाट लागू शकते, बायोडिग्रेडेबल असेल, तरीही तो आपल्या घरी परत आणून टाकणं हे जास्त सोयीचं राहतं. जेणेकरून किल्ल्यावर किंवा अशा याच्यावर वास येणार नाही किंवा ते कुजणार नाही, ते त्याची दुर्गंधी नाही पसरणार. त्यानंतर तिसरं असतं वन्यजीवांना त्रास किंवा खायला देऊ नये. आता म्हणजे बऱ्याच आपल्याला साधारण काय बघायला मिळतात तर माकडं. ठीक आहे, बऱ्याचशा किल्ल्यांवर तुम्हाला बघायला मिळतील. तर माकडांना दगड मारू नये. त्यांना कोणताही त्रास देऊ नये. ते काही करत नाही. ते त्यांच्या तुम्ही त्यांना जर त्रास दिला तर ते तुम्हाला त्रास देणार. दुसरी गोष्ट, त्यांना काही खायला देऊ नये. आता हे का म्हणतो आपण, बऱ्याच म्हणतो की जो शेंगदाणे देतो आपण त्यांना किंवा आपल्याकडची बिस्किटं देतो. पण ते त्यांचं खाणं नाही ना. त्यांचं खाणं काय आहे की ते नैसर्गिकरित्या त्यांचं ते शोधून खाऊ शकतात. तर आपण त्यांच्या सवयी नको बिघडवायला. म्हणून आपण त्यांना काही खायला देऊ नये. किंवा बऱ्याचदा कधी तुम्हाला साप किंवा असं काही दिसलं, अजिबात घाबरायची काही गरज नाही. तो त्याच्या वाटेने निवांत जातो. तुमच्यापेक्षा तो तुम्हाला घाबरतो. तुम्ही त्याला घाबरायची गरज नाही. तो तुम्हाला घाबरणार. ठीक आहे? पक्षी दिसतील वेगवेगळे, बऱ्याचदा मोर बघायला मिळतात आपल्याला. हे जे काही निसर्गाचं सौंदर्य हे लांबून बघा, छान त्याची नोंदणी करा. म्हणजे नोट करून ठेवा. तुम्ही तुमच्या सोबत एक छोटी डायरी घेऊन जा, त्याच्यात नोट करा. ठीक आहे? कड्याजवळ जाऊन फोटो काढू नका. म्हणजे अगदीच कड्याच्या टोकावर उभं राहून किंवा खाली पाय सोडून काही गरज नाही. किल्ल्याचा फोटो हा जेवढा तुम्ही आतमध्ये सुरक्षितरित्या काढाल, तेवढं तुम्हाला जास्त छान दिसतील गोष्टी बघता येतील. अगदी टोकावर किंवा कड्यावर जाऊ नये. कधी कधी तुम्हाला अगदी बाबा ठीक आहे, जर तिथून कसं हे दिसतं बघायचं असेल तर कड्यापासून एक साधारण 1 फूट अलीकडे राहून तुम्ही बघू शकता. 1 फूट पलीकडे जाऊन तुम्ही काही वेगळं काही दिसणार नाही. जे तुम्हाला तिथून दिसतं तेच दिसणार आहे. आणि कड्यात जवळ जाताना आई बाबा असतील सोबत तरच जायचं. आई बाबा किंवा कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सोबत असल्याशिवाय जाऊ नये. हाच पुढचा पॉइंट आहे की जर आपल्याला गडाची वाट माहिती असेल तर ठीक, पण जर नसेल तर मग गावातून एखादा माहितगार, म्हणजे ज्याला वाट माहिती आहे गावातनं, असा एखादा माणूस घेऊन जा. स्वतःहून लहान मुलांनी आपले ओळखीचे कोणीतरी वडीलधारा मोठा माणूस जर सोबत नसेल तर ट्रेकवर पुढे पुढे करणं किंवा त्यांच्या सोबतच जा. सगळे एकत्र जाऊन एकत्र तुम्ही येऊ शकता, जेणेकरून तुम्ही किल्ल्यावर जास्त मजा करू शकता. ठीक आहे? त्यानंतर किल्ल्यावरचं पाणी वगैरे हे साफ ठेवा. त्या गडावरची टाकी आहे, त्या टाक्यात उतरू नका. त्याच्यात बराच गाळ असतो. गाळ म्हणजे चिखल असतो खाली साठलेला, आपल्याला माहिती नसतं ते. तो वरच्या वरती तुम्हाला जेवढं बघता येईल तेवढं तुम्ही बघा. ठीक आहे? पाण्यात वगैरे उतरायचं वगैरे धाडस नका करू. पुढचा. मग आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं बडबड केली, मग आता काय, आता आम्हाला जरा काहीतरी किल्ल्यांची नावं पण सांगा ना. मग आता तुम्ही किल्ल्यांची सुरुवात जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही कोणते कोणते किल्ले करू शकता. तर मी काही किल्ल्यांची नावं हे करतो. पुढची स्लाईड. आता पुण्याजवळ राजगड नावाचा किल्ला आहे. गुंजवणे म्हणून गाव आहे किंवा पाली नावाचं गाव आहे. तिथून आपल्याला वरती जाऊन किल्ला बघता येतो. किल्ला मोठा आहे, बघायला वेळ लागतो. वरती राहता येतं आपल्याला, वरती पाण्याची सोय वगैरे पण आहे. आई बाबांना नक्की सांगा की आपल्याला राजगडावर घेऊन जा. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त वर्ष आयुष्यातली या किल्ल्यावर काढली. 25 वर्ष साधारण ते या किल्ल्यावर होते. ठीक आहे? पुढचा. पुढे येतो तोरणा किल्ला.
आता तोरणा किल्ला चढताना थोडंसं एका ठिकाणी अवघड आहे. म्हणजे छोटासा एक दगडाचा पॅच एवढा अवघड नाही येतो, पण आपल्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांसोबत तुम्ही नक्कीच बघू शकता. तोरणावरचे अवशेष खूप सुंदर आहेत. तिथून वरून तुम्हाला निसर्ग खूप सुंदर बघता येतो. तोरणा हा स्वराज्यातला पहिला किल्ला. ठीक आहे. तोरणाला जाऊ शकता तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट नंतर आपला अगदीच जवळचा पुण्याच्या अगदी हक्काचा सिंहगड हा नक्की बघा. सिंहगडावर पण फक्त भजी खायला दही भजी पिठलं भाकरी खायला न जाता आता आपण अवशेष बोललो काय काय आहे ते बघितले ते सगळे तिथे बघा नक्की. ठीक आहे. पुढे कोरीगड नावाचा किल्ला आहे. हा लोणावळ्याजवळ आहे. चढायला खूप सोपा आहे. साधारण अर्धा पाऊण तास तुम्ही वर जाता. सुंदर किल्ला आहे. हा नक्की बघू शकता तुम्ही. अगदी जर तुमचा पहिला किल्ला असेल तरी तुम्ही हा किल्ला करू शकता. अवशेष खूप सुंदर आहेत. नक्की बघा. पुढे तुंग नावाचा किल्ला आहे. आता इकडे पवना धरण आहे आपल्या इकडे. तर पवना धरणाजवळ काही किल्ले आहेत. तर त्यातल्या काही किल्ल्यांची आपण नावं बघू पुढे. पण हा तुंग किल्ला आहे. हा चढायला थोडासा खडी चढण आहे. म्हणजे स्टीप चालतो आपण. पण काही किल्ले केल्यानंतर तुम्ही हा किल्ला सहज करू शकता. पण नक्की बघा. हा हा पण टेहळणीचा किल्ला आहे. तर टेहळणीचा किल्ला कसा होता हे तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही नक्की आठवू शकता. पुढे अजून एक खूप सोपा किल्ला आहे. तुंगजवळच तिकोना. हा पण पवनाजवळच आहे. इथेही तुम्ही आई-बाबांना घेऊन जाऊ शकता. आई-बाबांना सांगा की आम्हाला इथे जायचं आहे म्हणून. चढायला फार वेळ लागत नाही. खूप सुंदर अवशेष आहेत बघायला. ठीक आहे. पुढे लोहगड. स्वराज्यातला एक खूप महत्वाचा किल्ला की ज्याने बरीच युद्ध बघितलेत. म्हणजे अगदी उंबरकिंडीचं युद्ध आहे. तर ते त्याचं सैन्य इथून जवळूनच पास झालेलं आहे त्याच्या कारतलब खानाचं. तर याच्यावरही नक्की तुम्ही जा. लोहगडला आता बऱ्यापैकी गाडी वरपर्यंत जाते. त्यामुळे तुम्हाला ट्रेक फार करायला लागत नाही. पण मग तुम्हाला किल्ल्यांचे अवशेष नीट पूर्ण बघता येतात. ठीक आहे. त्यामुळे लोहगडला नक्की जा. लोहगडच्या पुढची स्लाईड. पुढची स्लाईड. लोहगडच्या बाजूलाच विसापूर नावाचा किल्ला आहे. हा किल्ला आपण तुम्ही मधून जी गायखिंड आहे तिथून तुम्ही अगदी तासाभरात वर जाता. किल्ला आहे. या किल्ल्यावर ह्याला अखंड तटबंदी आहे मस्त. म्हणजे तट मग आपण जे बोललो मगाशी या सगळ्या गोष्टी मला इथे बघता येतील. इथे नक्की जा. विसापूर पण छान किल्ला आहे. तो पण बाजूलाच आहे त्याच्या पुढे. लोणावळ्याजवळ अजून एक सुंदर किल्ला आहे राजमाची म्हणून. साधारण पावसाळ्यानंतर जर तुम्ही गेलात उदेवाडी म्हणून गाव आहे तिथून तुम्ही जाऊ शकता. तर हाही एक किल्ला खूप सुंदर आहे बघण्यासारखा आहे. पुढे हे दोन किल्ले आहेत राजमाची. एक श्रीवर्धन आणि मनोरंजन. ते नक्की बघा. त्यानंतर पुरंदरचा किल्ला आहे. आता पुरंदरचा किल्ला आपल्याला पूर्ण बघता येत नाही कारण तो आपल्या सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे आपल्याला पूर्ण हे नाही बघता येत तो. पण जेवढा तुम्हाला बघता येईल तेवढा तुम्ही नक्की बघा. हाही जिथे आपला तह झाला होता महाराजांचा मिर्झाराजे जयसिंगांसोबत. तर तो हे आहे. पण किल्ल्याचं महत्व तेवढंच अबाधित आहे. नक्की तुम्ही या किल्ल्याला भेट द्या. शंभूराजांचा जन्म या किल्ल्याजवळ बाजूचा जो वज्रगड म्हणून किल्ला आहे तिथे झालेला आहे. पुढे पुढची स्लाईड. त्यानंतर हा अगदी एक सोपा किल्ला आहे मल्हारगड. आपल्याला सगळ्यांना हा एक पुण्याजवळचा म्हणजे एका बाजूला सिंहगड राहतो आणि एका बाजूला मल्हारगड. सासवड जवळचा किल्ला आहे हा. स्वराज्यात बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला आहे. आणि तुम्हाला आता किल्ल्यावरून हा फोटो निवडण्याचं कारण तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला अखंड तटबंदी आहे. छोटासाच किल्ला आहे. चढायला फार नाही आहे. दोन मंदिरं आहेत. पण नक्की तुम्हाला या किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ला कसा असतो याचं एक छोटेखानी उदाहरण म्हणून तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. तर नेक्स्ट म्हणजे लास्ट आहे. तर आशा करतो की तुम्हाला मी ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या आवडल्या असतील आणि पुढच्या वेळी तुम्ही किल्ल्यावर गेल्यावर या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की बघाल. ठीक आहे. तुम्हाला जर काही कधी मदत लागली तर तुम्ही कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्वप्नील खोत नावाने मी फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर पण आहे. ट्रॅव्हर बिस म्हणून जे मगाशी मॅडमनी सांगितलं तर ती माझी संस्था आहे जिथून आम्ही कॅम्प्स त्यानंतर ट्रेक वगैरे अरेंज करतो. तर किल्ल्यांविषयी अजून त्याचा इतिहास आणि भूगोल जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की आम्हाला जॉईन व्हा. तुमच्या ग्रुप सोबत जर तुम्हाला जर अरेंज करायचं असेल तर तसंही आपण प्लॅन करू शकतो. ठीक आहे. सर थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल.
सो थँक्यू सो मच. जय शिवराय. सर, तुम्ही प्रकृतीचं विशेषकर किल्ल्याचं खूप छान चित्रण केलं. मध्यंतरी तर असं वाटलं की आम्ही किल्ल्याच्या जवळच आलो की काय. आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डूज डोंट गेट अप, फूड, कुठले फूड घेतले पाहिजे, कुठल्या प्रकाराचे घेतले पाहिजे, खूप छान तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं. खूप आवडलं मला. आणि सर, हे सगळं ऐकून माझ्या मनात काहीतरी तर प्रश्न उद्भवले. तुमची आज्ञा असेल तर विचारू का? हो, हो. नक्की, नक्की, नक्की. सर, आपण इथे भरपूर प्रकारचे किल्ले पाहिले. तर मला असं वाटतंय की कुठला वेदर आपल्याला बेस्ट राहील या किल्ल्यांमध्ये जायसाठी? कारण की किल्ले जसे वरती असतात, पावसाळा नको, खूप जास्त उन्हाळा नको. तर म्हणजे तुम्ही कुठला वेदर सुटेबल असेल? वेदर आता कसं असतं, की शक्यतो तसं बघितलं तर तुम्हाला अवशेष खूप बघायचे असेल तर उन्हाळा चांगला असतो. पण उन्हाळ्यात ट्रेक करणं अवघड होतं. मग याला पर्याय म्हणून काय मग आपण जे फार उंच किल्ले नाहीयेत, ते आपण पहाटे जर सुरू केले तर साधारण एक 9-10 पर्यंत आपण ते किल्ले बघून येऊ शकतो. म्हणजे तिकोना मगाशी दाखवला. छोटाच किल्ला आहे. तो तुम्ही अगदी सकाळी लवकर सुरू करून तुम्ही येऊ शकता परत. काही किल्ले पावसाळ्यात बघता येतात. जसं राजगड वगैरे आहे. जिथे पावसाळ्यात भरपूर लोक जातात. फार अवघड नाही होत ते पावसाळ्यात. पण मग पावसाळ्यात कोणते किल्ले करू नये, तर मगाशी मी जसं सांगितलं, की अलंग नावाचा किल्ला आहे, की ज्याला आपल्याला चढायला दोर लावायला लागतो. किंवा हरिहर म्हणून एक किल्ला आहे. तर हरिहरला पावसाळ्यात खूप लोक जातात. पण शक्यतो असे किल्ले, की जिथे चढायला थोडंसं अवघड आहे, हे पावसाळ्यात टाळू शकतो आपण. हिवाळा तसं बघितलं तर सगळ्यात आयडियल सुटेबल ऋतू आहे. पण मग हिवाळ्यात जर तुम्ही नाशिक भागाचे किल्ले बघायला गेला तर तिकडे थंडी खूप जास्त असते. त्यामुळे तर ती आपण योग्य काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही ऋतूत किल्ला बघू शकता. अगदी उन्हाळ्यात येतात तुम्ही व्यवस्थित पाणी बाळगलं सोबत. सकाळच्या वेळेत म्हणजे फर्स्ट आपण एक 10-11 पर्यंत वगैरे तुम्ही बऱ्यापैकी किल्ला बघून खाली उतरू शकता परत. ओके सर. आणि सर, आपण असं पाहतोय की कुठल्या कुठल्या किल्ल्यांमध्ये नूतनीकरण चाललंय, नवीनीकरण चाललंय. तर मग सर, बरोबर. याने त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे ते कुठे कुठे असं कमी होतीये. तर तुम्हाला काय वाटतं की हे करायला पाहिजे? याने त्याची जे ओरिजिनल व्ह्यू आहे, त्याचं जे मूलभूत संरचना आहे, ते काय कमी होते का? आणि हे कितपत तर आवश्यक आहे? तुमचे काय विचार आहे सर याच्याबद्दल? अ, कसं आहे काही किल्ले आता अगदीच म्हणजे बरेचसे किल्ले तुम्ही बघितले तर पूर्णपणे ढासळलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपले बरेचसे दुर्गवीर आहेत जे ते जे ढासळलेली तटबंदी आहे ही पुन्हा नव्याने उभे करतायत. तर हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे किंवा हे केलं पाहिजे. कारण आपले अवशेष आहेत ना, नुसताच त्याचा एक ढीग पडलाय दगडांचा त्याला अर्थ नसतो. मग पण हे करताना शक्यतो सिमेंट, काँक्रीट किंवा आता जर आपण रिसेंट एक वारुगड नावाचा किल्ला आहे जिथं बघितलं तर त्यांनी अक्षरशः त्याला काँक्रीटचा किल्ला करून टाकलाय. तर हे चुकीचं आहे. तर त्यामुळे शक्यतो आपण जर ही गोष्ट अव्हॉइड करू शकलो, तर किल्ल्याचं नूतनीकरण करायला काही हरकत नाहीये. फक्त एवढंच त्याचं भान ठेवलं पाहिजे, की त्याने ते गडाचं गडपण जे आपण म्हणतो ना, म्हणजे तो किल्ला आहे, तो तो जुना किल्ला आहे, त्या अवस्थेतच तो तो कळावा. त्याला विनाकारण तुम्ही अगदी फार मोठ्या-मोठ्या शिड्या किंवा म्हणजे मोठे-मोठे जिने किंवा सिमेंट काँक्रीटने रंगवून अ, तसा अर्थ नाही राहत मग. पण ज्या अगदीच जे पूर्ण ढासळलेले अवशेष आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच पुनरुज्जीवन देऊ शकता. म्हणजे आता बऱ्याचदा पाण्याच्या टाक्यांमधला गाळ काढतात लोकं. त्यामुळे या पाण्याच्या टाक्या परत वापरता येऊ शकतात आपल्याला. तर हे नक्कीच खूप सुंदर काम आहे. सो असं आहे. ओके सर. आणि सर, असं पाहिलं की तुम्ही भरपूर स्टेट व्हिजिट केलेलं आहे. त्याच्यातलं आहे आपलं गुजरात, हिमाचल प्रदेश आणि भरपूर स्टेट तुम्ही व्हिजिट केलेलं आहे. तिथले किल्ले तुम्ही व्हिजिट केलेले आहे. तर सर, तुम्हाला महाराष्ट्राच्या किल्ल्यामध्ये असं काय विशेष वाटतं किंवा असं काय स्पेशल आहे किंवा काय वेगळं आहे अदर स्टेटच्या किल्ल्यापासून आहे? आपल्या इकडचे किल्ले बाकीच्या राज्यांपेक्षा कसे वेगळे आहेत असं? हो सर. अच्छा. तसं बघितलं तर म्हणजे आता किल्ला हे आपल्या इतिहासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. तर जर महाराष्ट्राच्या किल्ल्यांविषयी मला पर्सनली जर विचारलं तर मला काय आवडतं, की हे किल्ले लढलेत. म्हणजे आता राजस्थानमधले किल्ले बघतोय, की बरेच पूर्ण इंटॅक्ट आहेत, ते आहेत. पण तिथे बऱ्याचदा ॲक्चुअली युद्ध न होताच ते किल्ले ताब्यात दिले गेले, चाटं-लोटं झालंय. पण आपल्या इकडचे किल्ले शेवटपर्यंत लढलेत. म्हणून ब्रिटिशांनी त्याच्या पायऱ्या तोडल्यात, की परत हे किल्ले हस्तगत होऊ नये. आपल्याकडच्या किल्ल्यांची एक जर वैशिष्ट्य भेटलं तर म्हणजे मी मगाशी जे हे सांगितले भाग ह्या म्हणजे किल्ल्याचे जे बुरुज वगैरे आहेत तर
याचा वापर जो आहे हा आपल्याकडे तुम्हाला जास्त प्रामुख्याने व्यवस्थित बघता येतो. त्याचा फक्त म्हणजे आता तुम्ही जर राजगडावर कधी गेलात, तर राजगडाच्या ज्या माचीवरचं जे बांधकाम आहे, माची म्हणजे डोंगराचा एक्सटेंडेड भाग, संजीवनी माची, सुवेळा माची, तर त्याचंही फोर्टिफिकेशन केलेलं असतं. म्हणजे मुख्य डोंगराजवळचा किल्ला सुद्धा डोंगर सुद्धा फोर्टिफाय म्हणजे त्याच्यावर तटबंदी बांधलेली असते. हे आपल्या इकडच्या किल्ल्यांचं एक छान वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर दरवाजे वगैरे याच्या बाबतीत आपल्याला बऱ्यापैकी गोमुखी पद्धत वगैरे जी आपण म्हणतो. तर अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं. पाण्याच्या टाक्यांचं प्रमाण आपल्याकडच्या किल्ल्यांवर बऱ्यापैकी जास्ती आहे. तर या गोष्टी आपल्याला खूप छान पद्धतीने बघता येऊ शकतात आपल्या इकडच्या किल्ल्यांवर. पण यामुळे बाकीच्या राज्यांमधल्या किल्ल्यांचं महत्व कमी होतं किंवा ते किल्ले